सरकार आहे, घाबरट सरकार म्हणून कुठलेही बेभान आरोप विरोधकांना लावतात, राजकारण करतात. राजकारण तर खऱ्या अर्थानं सरकारच करायला निघालेली आहे. त्याच्यामुळे या सरकारला जायचा वेळ आलेला आहे. जेव्हा माणूस जायचं म्हणजे जेव्हा माणसाचा शेवट असतो तर तो खूप जोराने हातपाय हलवतो. तशासारखं हे सरकार आता सत्तेतून बाहेर जायला निघालेलं आहे. म्हणून हे शेवटचा हातपाय हलवण्याचं काम हे सरकार करताना आपण पाहतोय. नाना, काल राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, तुम्ही सुद्धा होता, आणि राहुल गांधींनी स्पष्टपणे म्हटलं की जो चूक करतो तो माफी मागतो, आणि मोदींनी जी माफी मागितली त्यामागची अनेक कारणं आहेत. तर त्याच्यापैकी काही कारणं. जो जयदीप आपटे आहे हां, याचा लिंक कोणासोबत आहे? त्यांचं लिंक स्पष्ट होतं की तो RSSशी संबंधित आहे. आता तुम्हाला RSSच्या माणसालाच राज्याची तिजोरी लुटून द्यायची असेल तर तुम्ही लुटून देताच आहेत. त्यांच्या अनेक NGO आहे, वेगळ्या कामाला लावलेले आहे. आदिवासीचे पैसे, सामाजिक न्याय विभागाचे पैसे ते त्यांचे NGO खाऊनच राहिलेले आहेत. त्या आदिवासी आणि सामाजिक न्याय म्हणजे शेड्यूल कास्टच्या लोकांना त्याचा फायदाच मिळत नाही, अशी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे. पण आता छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा बनवायला तोच माणूस तुम्ही का शोधला? आणि एवढे पैसे तुम्ही राज्यातल्या तिजोरीतले की केंद्रातल्या तिजोरीत दिले. पण आता त्याच्यातही एक गोष्ट आपण पाहिली असेल की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय म्हणाले, हे नौसेनेची जबाबदारी आमची नाही. नौसेना म्हणाले की यांची जबाबदारी आमची नाही. आता हा जो राज्याचा मुख्यमंत्री या पद्धतीचं जेव्हा बोलत असेल तर काय मिनिंग घेतलं पाहिजे? आणि राहुलजीने सभाही सांगितलं की बाबा तुम्ही माफी मागताय तर त्याची कारणं तीच असली पाहिजे की आम्ही संघाच्या माणसाला काम दिलं, भ्रष्टाचार झाला, त्याच्यामुळे आम्ही माफी मागतो. माफी मागण्याची तर कारणं असू शकतात. असे मुद्दे तर राहुलजींनी 2-3 प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केले, आणि त्याच्यामुळे भाजप आणि त्यांच्याबरोबर सत्तेत असलेली लोक त्यांचं पितळ उघडं झालेलं आहे हे आता स्पष्ट झालं. मग मोदींनी तर माफी मागितलेली आहे. मग राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल आजपर्यंत जी वक्तव्य केली आहेत, महाराष्ट्रात येऊन सुद्धा ते जे बोलले आहेत आणि त्यांनी ज्या जनभावना दुखावल्या आहेत त्याबद्दल राहुल गांधी माफी मागणार का? याबद्दल तुम्ही काय स्पष्टीकरण द्याल? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. याच्यातही एक गोष्ट स्पष्ट होतं की छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर ही तुलना होऊ शकतं का? सावरकरांची पुस्तकं वाचली नसतील तर थोडं वाचून घ्यायला सांगा त्यांना. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय बोलले तेही थोडंसं ध्यानात आणलं पाहिजे. मला त्या इतिहासात जायचं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांची तुलना होऊ शकत नाही, एवढंच मी बनेल. देवेंद्र फडणवीस अशा पद्धतीने आरोप करतात की काँग्रेस हा इतिहास बदलतोय, काँग्रेसनं चुकीचा इतिहास शिकवलेला आहे. आता शिवाजी महाराजांच्या बद्दल आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांना किती अभ्यास आहे मला माहिती नाही, पण त्या दिवशी त्यांच्या चुकीच्या अभ्यासाची चुनक आम्हाला कळली. ही काँग्रेसने इतिहास केला की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेला लुटलं. काँग्रेस इतिहासकार नाहीत. इतिहासकारांनी जी काही त्यावेळची भूमिका मांडली तीच आम्ही पुस्तकात मांडली. अनेक इतिहासकारांनी त्याचं मग देवेंद्र फडणवीसांच्या प्रश्नाला अनेक उत्तरं अनेक इतिहासकारांनी दिलेली आहेत. तर सुरतेला का लुटलं गेलं काय त्याची कारणं इतिहासकारांनी सांगितले. पण देवेंद्र फडणवीस असेल किंवा मोदी असतील त्यांना भाजपवर काँग्रेसवर टीका करायला शिवाय दुसरं काहीच नाही ना. त्यांची पापं लपवायचं तर म्हणून काँग्रेसकडे बोट दाखवायचं. तर 4 बोटं देवेंद्र फडणवीस तुमच्याकडे आहेत ना. आम्ही नाही बनवला इतिहास, हा इतिहासकारांचा इतिहास आहे. आणि म्हणून अनेक इतिहासकारांनी तुम्हाला विचारलं की देवेंद्र फडणवीस तुम्ही कशाला खोटं सांगता लोकांना? जे आहे ते गोष्ट सत्य आहे.